नुकत्याच पेहलगाव येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोपरगावमध्ये भव्य तिरंगा मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या देशभक्तीपर रॅलीमध्ये कोपरगावकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत देशभक्तीचा झंझावात निर्माण केला। यात आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण येथील भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले। या युवकांनी हाती मशाल घेत भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीनं भारावून टाकलं। युवकांचा उत्साह, शिस्त आणि देशासाठी त्यांच्या डोळ्यात असलेली चमक पाहून कोपरगावकर थक्क झाले। उपस्थित नागरिकांनी या विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात विशेष कौतुक केले। खरंच देशसेवेची तयारी करणाऱ्या या वीरपुत्रांचा जोश पाहण्यासारखा होता। यावेळी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख श्री साईनाथजी वरपे सर, मिलिटरी प्रमुख माजी सैनिक प्रवीण पटारे, नाकाडे सर, पाटील सर, गिरमे सर यांच्यासह सर्व मिलिटरी इन्स्ट्रक्टर उपस्थित होते। त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि जोशपूर्ण सहभाग नोंदवला। ही रॅली फक्त एक श्रद्धांजली नव्हती, तर कोपरगावच्या भूमीने दिलेला राष्ट्रप्रेमाचा हुंकार होता। प्रत्येक नागरिकाच्या मनात देशप्रेमाचा दीप उजळवणारा हा क्षण कायम स्मरणात राहील। नेहमी शासकीय कार्यक्रमात सहभागी होऊन प्रोत्साहन देण्याबद्दल नेहमीप्रमाणे कोपरगावचे सर्व नागरिक, अधिकारी व विविध राजकीय पक्ष नेते यांनी आत्मा मालिक संकुलाचं कौतुक केलं आहे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी शासकीय उपक्रमास पाठबळ देत विद्यार्थ्यांना राष्ट्रकार्याचं महत्त्व समजावून दिलं आहे। विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये घेतलेला सहभाग हा निश्चितच प्रशंसनीय आहे, असं साहेबांनी म्हटलं आहे। संकुलाच्या वतीनं शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।